आम्हाला आलेल्या कार्यकर्त्याचं त्या तेवढ्याच स्वाभिमानानं आणि त्याला सन्मानानं प्रवेश देणं आणि त्याला भविष्यामध्ये त्याचं राजकारण सुरक्षित करणं हा त्याचा मागचा उद्देश असतो. म्हणून घेताना सुद्धा त्याचा पुढचा जो राजकीय प्रवास आहे तो सुखकर व्हावा हा दृष्टिकोन शिंदेसाहेब डोळ्यासमोर ठेवतात. म्हणून प्रवेश देताना सुद्धा विचारपूर्वक करून प्रवेश देतात आणि त्याला कार्यकर्त्याला किंवा त्या आमदाराला किंवा त्या नेत्याला आपण योग्य ठिकाणी गेलो ही भावना त्याच्यामध्ये निर्माण करतात. तुम्ही शिवबंधनला गंडादोरा म्हणताय? मला नाही माहिती त्याला, पण माझ्या तोंडातून जे निघलं ते निघलं. तुम्ही पण बांधताच ना शिवबंधन? आम्ही शिवसेना प्रमुखाचं शिवबंधन बांधलेलं आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आजही चालतोय. आम्ही शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे आजही आमचं मत आहे. म्हणून आम्ही त्याच्याबद्दलचं शिवसेना प्रमुखाबद्दल काही बोलू शकत नाही. तो आमचा स्वाभिमान आहे. बाकीचे जे काही लोक करतात, जे नाटकं करतात ना, आजकाल तर ज्यांनी शिवसेनेला शिव्या दिलेल्या आहेत तेच लोक आता शिवसेना शिकवायला लागलेत. हे आमचं दुर्दैव आहे. म्हणून आता मग आम्ही त्या काळात जे काही शिवबंधन बांधत होतो त्याचं रूपांतर आता गंडादोऱ्यात झालं असं माझं मत आहे. निवडणूक आयोगाला जी काही भाजप आणि शिंदे गटानं स्टार प्रचारकांची यादी दिली होती, त्या यादीमध्ये एकमेकांच्या पक्षाची सुद्धा नावं असल्यामुळं कलम 77चं उल्लंघन झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली. लोकसभेच्या निवडणुकीला अनेक पक्षांची युती होत असते आणि तुम्ही जर पाहिलं तर त्या बॅनरवर मग ते शिवसेनेचा बॅनर असेल तर त्यावर मोदी साहेबांचा फोटो असेल, ते भाजपचं बॅनर असेल तर त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखाचा फोटो असेल, किंवा ते राष्ट्रवादी अजितदादाचा असेल तर त्याच्यावर मोदी साहेबाचा फोटो असेल. हे जे काही कॉम्बिनेशन असतं किंवा ह्या नेत्यांचे जे काही फोटो असतात, महाराष्ट्रापुरतं पाहिलं तर एका बॅनरवर एकनाथ शिंदे पण आहेत, अजितदादा पण आहेत, देवेंद्र फडणवीस पण आहेत. मिळून युती करून ज्या निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला त्या मतदारसंघामध्ये किंवा अनेक मतदारसंघामध्ये तेच लोक त्या पक्षाचे लोक हे स्टार प्रचारक म्हणून जात असतात. त्या स्टार प्रचारकावर जे काही ऑब्जेक्शन घेण्यात आलं आहे त्याला ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीही नाही. जर उद्या मोदी साहेब संभाजीनगरच्या लोकसभेच्या प्रचाराला जर आले तर त्याचा खर्च जो या भागाचा जो आहे तो त्या उमेदवाराच्या नावावर जातो किंवा सेंट्रल जे काही असतात कार्यालय त्या माध्यमातून त्याची निवडणूक आयोगाला माहिती कळवली जाते. म्हणून इथं आचारसंहितेचा कुठेही भंग होत नाही. या त्या खर्चाचा सर्व ब्यौरा हा निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. म्हणून याची चिंता आम्हाला नाही. गुलाबराव पाटलांनी कडाडून टीका केली आहे ती म्हणजे संजय राऊत यांच्यावर. उद्धव साहेबांची बसंती तर शरद पवारांचा पावला असं संजय राऊतांनी म्हटलं. गुलाबरावांनी टीका करताना सॉफ्ट भाषेमध्ये ते टीका केलेली. फक्त बसंती म्हणलाय हे खरं म्हणजे संजय राऊतला अभिमानानं सांगता तरी येईल. तो दल्ला म्हणला नाही हे त्याचं दुर्दैव आहे. म्हणून हे बसंती जरी असली तर त्यांनी कुणाला वाचवायचा प्रयत्न केला पण हे तर खड्ड्यात घालतात ना. म्हणून संजय राऊतला कोणतेही विश्लेषण लावलं तर त्यांच्यावर काही फरक पडत नाही. हा अब मारा तो मार अब मार के देख अशातली ती अवलाद असल्यामुळं त्याच्यावर जास्त भाष्यसुद्धा करू नये. ओके. तर प्रचाराच्या खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली जाते. आचारसंहितेच्या उल्लंघनाचा